इन दिनों सोशल मीडिया पर लोग कई तरह के वीडियोस पोस्ट करते हैं। कुछ लोग अपना दबदबा बनाए रखने के लिए डॉन स्टाइल में रील्स बना रहे हैं और लोगों को इन्फ्लुएंस कर रहे हैं। उसी प्रकार पुणे के एक डॉन के एंट्री के वीडियो को लेकर नागपुर में भी हलचल मची है, जिसके बाद नागपुर पुलिस ने तत्काल एक्शन लिया और उसके बाद वीडियो बनाने वालों की प्रतिक्रिया आप देख ही सकते हैं। नागपुर के अन्य डॉन माने जाने वाले लोग भी आजकल सोशल मीडिया पर काफी एक्टिव हो चुके हैं और अपना दबदबा इसके जरिए कायम रखने की कोशिश कर रहे हैं। लेकिन नागपुर पुलिस और साइबर सेल हर चीज पर बारीकी से नजर बनाए हुए है, किसी प्रकार की कोई अनहोनी ना हो पाए। सायबरमध्ये जे मामला दाखल झालेला आहे यामध्ये एक जे आरोपी आहे जे मोकाचा जे जेल लीड आरोपी आहे राजा गौस, सय्यद राजा गौस, आणि दुसरा आहे पुणेचा गजानन माने। त्यांनी ते गजानन माने येथे आलेला होता नागपूरमध्ये आणि त्यांनी त्यांच्यासोबत असा एक व्हिडिओ तयार केला। त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की जे नागपूरचा किंग आहे ते राजा गौस आहे आणि पुणेचा किंग आहे जे गजानन माने आहे। आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून ते नागपूर शहरामध्ये जे लोक आहेत त्यामध्ये ते त्यांच्यामध्ये ते भीतीचे वातावरण ते निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता। आणि त्यांची जे चुकीची माहिती आहे त्या चुकीची माहिती आणि चुकीचा जे नरेटिव्ह आहे त्यामुळे त्यांची असा उद्देश होता की नागपूरमध्ये काही गुन्हेगारी वाढली पाहिजे, काही दंगे पडतले पाहिजेत। त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे 17/25 कलम 192, 351, 353 भारतीय न्याय संहिता आणि 66D IT ॲक्ट। आणि हे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राजा गौसला काल सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेला होता, त्यांच्यावर कारवाई चालू आहे। आणि गजानन मानेंना पण आम्ही अटक करणार आहे आणि त्यांचे जे काही डिव्हाइसेस वगैरे आहे त्यांचे ते आम्ही जप्त करणार आहे। अबू खान जेव्हा ते जेल रिलीज झाला होता त्यांनी पण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्यांचा जे मुलगा आहे राजा मजर खान आणि त्यांच्यासोबत काही 10 लोक आहेत त्यांनी ते वेगवेगळ्या अकाउंटवरून असे व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेले आहेत, ज्यामध्ये असा ते लिहितात की अबू खान हे नागपूरचा किंग आहे। आणि त्यांचा पण असा उद्देश आहे की नागपूर शहरामध्ये दंगा झाला पाहिजे, लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे आणि त्यांची दहशत परतली पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांच्यावर पण 192, 351, 353 BNS आणि 66D IT ॲक्टमध्ये आज गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांची शोध चालू आहे। माझं आव्हान असं आहे की हे जे क्रिमिनल्स आहे, जे गँगस्टर्स आहे, ज्यांना कोर्ट बेल देतात पण असे बेल त्यांना काही कंडिशन पण मिळत आहेत। आणि फॉर एक्झाम्पल अबू खानची कंडिशन अशी होती की ते नागपूरमध्ये राहणार नाही आहे, अशा प्रकारचे काही गुन्हेगारी कृत्य ते करणार नाही आहे। पण असे प्रकारचे जेव्हा ते व्हिडिओ तयार करतात त्यांचा मुख्य उद्देश असा आहे की ते आता जेलमध्ये होते, आता ते बाहेर आलेले आहे, त्यांना त्यांचा इन्फ्लुएन्स परत पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांनी असे व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेले आहे। आमची अशी विनंती आहे की असे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही स्प्रेड करू नका आणि पोलिसांना, सायबर पोलिसांना तुम्ही इन्फॉर्म करा। आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे, गुन्हे दाखल करणार आहे आणि त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई पण करणार आहे। यामध्ये जे मोमिनपुराचा इप्पा खान आहे, इप्पा खान गँगचा हे आहे, लीडर आहे, त्यांनी सिमिलरली ते अशा प्रकारच्या ते दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ त्यांनी अपलोड केला होता। त्या अनुषंगाने त्यांच्यावर पण आणि जे त्यांच्यासोबतचे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांची पण शोध आता चालू आहे। सकट दराचे हे जे अबू खान आहे आणि त्यांचे जे लोक आहेत ते सगळे सकट दराचे राहणारे आहे। कारण न्यूज के लिए विशाल बमड़वार की रिपोर्ट। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज है वन स्टॉप सॉल्यूशन फॉर ऑल, जैसे ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, टूल टेस्ट और हेल्थ पैकेज, वो भी फ्री होम सैंपल कलेक्शन और फ्री रिपोर्ट डिलीवरी के साथ। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज देता है एक्यूरेट रिलायबल रिपोर्ट्स, वो भी सबसे तेज क्रॉस वेरीफाई की भी गारंटी। मार्केट में 3000 से अधिक में होने वाले पैकेज को मेडलिक्योर दे रहा है प्रीमियम और सुपर प्रोफाइल पैकेज सिर्फ 1199 और 1599 में। तो टेंशन किस बात की, आज ही आप ऑनलाइन ऑफलाइन बुक कर सकते हैं अपना अपॉइंटमेंट। 24 घंटे कस्टमर सपोर्ट के लिए मेडलिक्योर टीम होती है तैयार। यू कैन विजिट देयर ऑफिस एट गणेश नगर, आजम शाह लेआउट, शीतला माता मंदिर के सामने, SD हॉस्पिटल के पास, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8668901988।